महिला ITI-मधील विद्यार्थिनींच्या तक्रारींची सखोल चौकशी करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी दिला आहे. डफरीन चौक परिसरातील शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील काही विद्यार्थिनींनी केलेल्या कथित मानसिक छळाच्या तक्रारीनंतर सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे. विद्यार्थिनींनी लेखी स्वरूपात मांडलेल्या विविध तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थिनींकडून प्राप्त झालेल्या निवेदनानुसार संस्थेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थिनींना दिली जाणारी वागणूक तसंच काही प्रशासकीय बाबींविषयी गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. या तक्रारींची दखल घेत सकल हिंदू समाजाच्या वतीनं संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड म्हणाले की शैक्षणिक संस्था या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असतात. जर विद्यार्थिनींनाच मानसिक त्रास सहन करावा लागत असेल तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणलं पाहिजे. दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसंच चौकशी प्रक्रियेत कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप होऊ नये अशी मागणीही त्यांनी केली. विद्यार्थिनींना न्याय मिळाला नाही किंवा चौकशीमध्ये दिरंगाई करण्यात आली तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र लोक आंदोलन उभं करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. खरंच या शिक्षण संस्थेच्या काही अधिकारीनुसार या संस्थेचं नाव खराब होत चाललंय. मी या सगळ्यांना सांगू इच्छितो, या विद्यार्थ्यांना जर काही भविष्यात त्रास झालं, आम्ही तुमच्या विरोधात महाराष्ट्रावर सकल हिंदू समाजचं आम्ही मोर्चा काढणार आहे. महिलांना समानतेचं वागणूक द्यावं, महिलेला कुठलेही मानसिक त्रास देऊ नये. जर इथं असंच जर लव-जिहादचं विषय झालं किंवा इथं टॉयलेट स्वच्छतागृहाला पुरुषांचं नेमणूक केल्या जाते, पुरुषांचं नेमणूक केल्यावर त्या स्वच्छतागृहामध्ये पुरुष हा व्यक्ती महिलेवर वाईट नजरेने बघतो. इथले शिक्षक आहेत ते महिलांवर वाईट नजरेने बघतो. महिला स्वतः मीडियासमोर स्वतः बोलले. अशा शिक्षकांचं, असं जिहादी वृत्तींचं जे रजिमा कंपनी मॅडम आहे त्यांचं चौकशी व्हावं, त्यांनी सस्पेंड करावं आणि त्यांना कारवाई करून त्यांना जेलमध्ये घालावं हे मी सरकारकडे विनंती करतो. त्यामध्ये वार्षिक प्रदर्शन घेतलं होतं. प्रदर्शनमध्ये आमचं काम एवढं छान होतं ना की आम्ही पुण्यापर्यंत आमचं दिल्लीपर्यंत काम गेलं असतं. एवढं छान आमचे नंबर निघले असते, पण आम्हाला माघार दिली म्हणून आम्ही एक पत्र लिहिले होते DO-ला. तिथले बीडकर सर आले, पण त्याने आम्हाला काय झालं बोला की त्याने आम्हाला साथ दिली नाही. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला म्हणजे आम्ही जे सांगत होतो ना ते तर त्यांनी ऐकूनच घेतलं नाही, पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हे करू नका, तुम्ही शिकायला आलं, फक्त शिका. तुम्हाला नंबर भेटला नाही काय झालं, तुम्हाला शिक्षण तर भेटायलंय ना. मग शिक्षण अधिकाऱ्याकडून हे अपेक्षा नाही की त्यांनी आम्हाला असा खाली दाबण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही दाद कोणाला मागायची? दाद मागायला गेलो तर त्यांनी म्हणतात मुलींनी हे बोलायला नाही पाहिजे, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल किंवा तुमच्या आईवडिलांना घेऊन येऊ द्या, सगळ्यांच्या आईवडिलांना घेऊन या, सगळ्या मुलींना असं गुन्हा करतील असं बोलले त्यांनी. हरिदासबद्दल सांगायचं आहे मला. त्या सरांनी मला सांगितलं तू शांतपणा शिकू नको. एकदा कॉल करून जे मला प्रॉब्लेम आहे वैयक्तिक ते सांगितलं त्यांना आणि सोडा असं म्हणून विनंती केली. तर त्या सरांनी मला रजिया मॅडमकडे पाठवलं, खपली मॅडमकडे. त्यांनी मला असं सांगितलं की तुझं काय प्रॉब्लेम आहे ते फाईल आणून दाखव. मी फाईल आणून दाखवले, त्यांनी माझं फाईल ठेवलं तरी ते बघत नव्हते समोर. असं उघडं करून दाखवलं तरी बघितलेलं आहे. आणि दुसरी जी मुस्लिम मुलगी होती तिला डायरेक्ट म्हणले तू जाऊ शकते. आमचे वडील आलेत बाहेर फाईल घेऊन तरी मला सोडायला तयार नाही. आणि मला म्हटले नंतर थांब थोडे वेळ. मी म्हटलं मग मॅडम काय एवढं मला हे करायला लागलं, तुमच्या काचूच्या मुलीला काय सोडता असं म्हणून विचारल्यावर मला असं एकदम जोराने बोलले आणि बाहेर काढून टाकले. प्राचार्य आणि ते खपली मॅडमचं काय तर वेगळाच प्रोग्राम चालू असतंय. रमिजा मॅडमकडे एकदा एक पोरीने गेलं होतं, तर तिला पोटात एकदम उलटी आणि त्रास होत होतं, तर तिला सोडा म्हणून खूप अपेंडिक्सचं प्रॉब्लेम झालं होतं तिला.
आणि सोडा म्हणून सांगितल्यावर ती मॅडम सोडली नाही तिला आणि 5च्या नंतर जायचं म्हणून सांगितले. मग 5:30 वाजले असंच करत तिला दवाखान्यात नेलं इथं डायरेक्ट कॉलेजमधनं आणि तिला एकदम सिरियसपणा झालं आहे आणि तिला आता अक्षरशः आई व्हायचं हे झालेलं आहे. पिशवी आई होऊ शकत नाही. यावेळी सूरज भोसले, श्रीकांत गिड्डे, केशव म्हेत्रे, बाबा बनसोडे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.